नमस्कार मंडळी, आज आपण केक नाही तर केकचा क्लास घेतलेला आहे. कारण तर आज मला केकचा ऑर्डर तर नव्हता, पण केक क्लास घ्यायचा होता आणि खूप दिवसापासून चालू होतं की मी केकचा क्लास घेणार. आणि माझे स्टुडंट पण होते, ते मला बोलत होते की केकचा क्लास कधी घेते. तर मी त्यांना म्हटलं की हां घेते, आणि आज तोच घेतला केकचा क्लास. आणि केकसाठी कोणते साहित्य लागते, काय लागते, कोणते क्रीम, नोझल कोणते, स्पॅच्युला कसा पकडायचा आणि केकचं सामान काय, हे सगळं मी त्यांना सांगितलं. त्यांना सगळं सामान पण दाखवलं आणि त्यांनी सगळ्या सामानचं छानपैकी असे फोटो पण काढून घेतले. म्हणजे सामानाचं नाव जरी लक्षात नाही राहिलं तरी आपण ते काय फोटो दाखवून पण दुकानातून आणू शकतो. म्हटलं हां तुम्ही फोटो काढा, कारण तर कधी कधी काय होते नोझलचे नाव नाही लक्षात राहत, जसं स्पॅच्युला आहे, स्क्रॅपर आहे आणि पायपिंग बॅग, ह्या वस्तूंचे नाव लक्षात नाही राहत, नोट करून ठेवावं लागतं. नोट करून ठेवावं लागते. त्याच्यापेक्षा म्हणले फोटो काढतो आम्ही, म्हणजे फोटो दाखवला की लगेच आम्हाला मिळेल. आणि मी सगळी सामानाची माहिती पण त्यांना दिली. आणि मग मी त्यांना म्हटलं की एक केक मी बनवून दाखवते तुम्हाला, बेकिंगपासून आयसिंग डेकोरेशनपर्यंत. मग तर नंतर तुम्ही ते तसंच तुम्ही बनवू शकता. तर मग त्या पण म्हटल्या हां, आणि मी सर्व एक केक बनवून दाखवला, त्याला सेट कसं करायचं ते पण सांगितलं. आणि लगेच दुसरे केक बेक झाले आणि बघा माझे स्टुडंट चालू झाले बनवण्यासाठी. त्या इतक्या खुश होत्या की एक केक बनवून दाखवला आणि झालं. दुसऱ्यांदा मला काहीच करावं नाही लागलं. त्याने स्वतःच सगळे केक छान असे बनवून घेतले. त्यांची कटिंग करणे, आयसिंग करणे सगळंच करून त्यांनी स्वतः खुद केलं. आणि नंतर मी जो बनवलेला केक तो सेट करायसाठी ठेवला आणि त्याची मग सेकंड कोटिंग करून घेतली. मग त्यांना सांगितलं की डेकोरेशन पण कसं करायचं, फिनिशिंग कशी द्यायची, ते सगळं मी त्यांना समजून सांगितलं आणि ते तसेच करत होते. बघू शकता ह्या पण एकदम व्यवस्थित भाभी ह्या करून राहिल्या. आणि ह्यांची कटिंग पण बघा, असं वाटत नाही की ह्या फर्स्ट टाईमच कटिंग करून राहिल्या. खरंच खूप सुंदर असं त्यांनी कटिंग केली आणि जसं जसं मी सांगितलं तसंच त्या करत होत्या. बिलकुल माझं जसं मी स्टेप बाय स्टेप सांगितलं तसंच ते माझं अनुकरण करून केक कटिंग केली. बघा किती छानपैकी असे लेअर, वाटतच नाही की यांनी पहिल्यांदाच ही लेअर कटिंग केली आहे खरं. आणि त्यानंतर ह्या आहे केकची कटिंग. आणि डॉल केकचं भांडं नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की विदाऊट डॉलचं भांडं नाही राहिलं तरी आपण कसं बनवू शकतो डॉल केक, तर आपण त्याच पद्धतीने आज बनवू. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की कशाप्रकारे आपण भांडं वापरलं तर आपला डॉल केक बनवू शकतो. त्यांना ते सर्व सांगितलं आणि मग त्यांनी पण त्याच भांड्यामध्ये मी त्यांना बेक करायला दिलं. त्या स्वतःच बेक केलं, स्वतःच क्रीम बनवली. क्रीम पण कशी बनवायची ते पण एकदा दाखवल्यावर लगेच ते सर्व केकची क्रीम त्यांनीच बनवली. नंतर त्याची आयसिंग करणं, सोकिंग करणं, फर्स्ट कोटिंग, सेकंड कोटिंग सर्व त्यांनी खुद केलं. मला काहीच सांगावं लागलं नाही. खरंच असे स्टुडंट मिळाले ना तर केक शिकवायची पण खूप मस्त इच्छा होते आणि खुशी होती की चला एवढे म्हणजे इच्छा यांच्या मनात होती केक शिकायची की त्यांना एकदा सांगितलं तरी लगेच करून घेतलं त्यांनी. बघा किती छानपैकी फर्स्ट कोटिंग, सेकंड कोटिंग करून राहिल्या. आणि लेअरिंग पण इतकी सुंदर केली आहे त्यांनी की मला पण असं वाटलं नव्हतं की छान अशी कटिंग करेल त्या, पण खरं खूप छान कटिंग करून घेतली. आणि नंतर डॉल केकचा बघा एकदम छानपैकी असा आकार पण दिला आहे त्यांनी खुदच, कारण त्याचं डॉल केकचं भांडं नव्हतं त्याच्यामुळे डॉलचं शेपमध्ये आणणं थोडं कठीण होते. पण यांनी ते पण करून घेतलं, मला सांगावंच नाही लागलं की कसं करावे म्हणून. आणि त्यानंतर ह्या चॉकलेट केकचा पण छानपैकी ह्या भाभीनी पण कटिंग करून घेतली. खरंच खूप छान वाटलं की त्यांना एकदा सांगितल्यानंतर लगेच त्या सर्वांनीच, एकच म्हणून नाही सर्वांनीच त्यांनी छानपैकी अशी कटिंग करून घेतली. आणि मग चॉकलेट गनास कसं बनवायचं, ते केकला कसं टाकायचं, कसे लेअरिंग करायचे, त्या गनाचा यूज कसा करायचा चॉकलेट गनाचं, ते मी सर्व सांगितलं. त्यानंतर केकच्या डॉलचं डेकोरेशन चालू केलं. तेव्हा स्कूलमधून पण मुलं आले आणि त्यांच्या मुली पण खूप खुश होत्या की आज त्यांची मम्मी डॉल केक बनवून राहिली आहे म्हणून. कसा वाटला क्लास खूप छान वाटला. आम्ही 2 दिवसात व्यवस्थित शिकलो. ताईंनी सुरुवातीला तर सामानाची पूर्ण माहिती दिली, सामान दाखवला, प्रोडक्ट दाखवले, कलर्स त्याचे, परत क्रीम कोणत्या क्वालिटीचा कसा यूज करायचा, परत जे प्रीमिक्स असतं ते किती प्रमाणात घ्यायचं, त्याला किती वेळ स्टीम करायचं, टोटल म्हणजे एकदम व्यवस्थित माहिती दिली ताईंनी.
त्याचं मेजरमेंट सगळं समजलं मला. परत क्रीम किती वेळ व्यवस्थित फेटायचं, कसं परफेक्ट होतं, परत त्याच्यात कलर कसा यूज करायचा, किती क्वांटिटीमध्ये यूज करायचा, असं एकदम व्यवस्थित शिकवलं. परत केकची कटिंग शिकवली, ते व्यवस्थित लेअर, परत कोणती लेअर वरती खाली असते ते पण एकदम व्यवस्थित माहिती दिली. A to Z माहिती समजली. 2 दिवसात आम्ही परफेक्ट शिकलो. खूप छान वाटला क्लास. थैंक यू. आपको कैसे लगा? बहुत अच्छा लगा। आपने जो मतलब केक की रेसिपी हमको बताई बहुत अच्छे से समझ में आया, कैसे नाप लेना है, कैसे कलर डालना है, कैसे लेयर बनाना है, कैसे क्रीम को लगाना है, सब कुछ अच्छे से बताया। पक्का ना समझ में आया ना? बहुत अच्छा, थैंक यू, बहुत अच्छा लगा, समझ में थैंक यू. आया। आपको भाभी कैसे लगा? मुझे बहुत अच्छा लगा 2 दिन का क्लास, और जो केक को बनाने के लिए जो छोटे छोटे टिप्स बताए हैं वो बहुत अच्छे थे, जो इजी तरीके से हमने सीख लिया। थैंक यू. थँक्यू. असा होता आमचा आजचा क्लास. त्यांनी इतके छान छान केक बनवले. पहिले तर मला वाटलंच नाही की बनवतील म्हणून, पण पहिल्या दिवशी थोडंसं त्यांना वाटलं, पण दुसऱ्या दिवशी एकदम परफेक्ट लेअरिंग, कटिंग आणि डेकोरेशन, आणि ह्या डॉलची डेकोरेशन तर यांनीच केली पूर्ण. छान बनवलं आहे.